हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होतोय। पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतींना जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मी आता सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। आपण जर बघितलं तर ही सोयाबीनची शेती आहे। आपण बघतो की याच सोयाबीनच्या शेतीला जसं काय तळ्याचं स्वरूप आल्यासारखं आहे। सोयाबीन जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली आहे। शेतकऱ्यांनी हजारो रुपयाचा खर्च करून या सोयाबीनची लागवड केली होती, मात्र होत असलेल्या जोरदार धुवाधार पावसामुळे जे आहे ते पिके पाण्याखाली आहेत। कापूस असेल, सोयाबीन असेल, हे पिके अद्यापही पाण्याखालीच आहेत आणि पिकामध्ये सतत पाणी असल्याने जे आहे ते या पिकं जे आहेत ते सडत आहेत, शेंगा जे आहेत ते सडत आहेत। खरं तर सोयाबीन हा जे आहे ते आता हातातोंडाशी आलेला आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची काढणी होणार होती, मात्र होत असलेल्या जोरदार पावसामुळे जे आहे ते सोयाबीन पीक शेंगाच्या अवस्थेमध्ये पाण्यामध्ये डुबालेलं आहे, त्यामुळे शेंगा जे आहेत आता सडून जात आहेत। कापसाची ही अशीच अवस्था आहे। कापसाचे घाटर जे आहे ते पातेगळ होते आणि घाटरही नसतात, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे। आपल्यासोबत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, तर काय सांगाल, कधी लागवड झाली होती सोयाबीनची आणि परिस्थिती आताची काय आहे? सध्या हे जूनमध्ये आम्ही पेरलेले आहे। पेरलेल्यानंतर आम्ही कोळपणीसाठी बैल ते रोजदार मजूर लावली, पण पाऊस इतका झाला की बोलायचं कामच नाही। हे कोळपणीसुद्धा पण आमची झाली नाही, निंदन पण नाही, काहीच नाही। समजा इतका पाऊस पडतो हां, आणि याच्यापैकी तळ्यात पूर्ण सगळ्यात स्वरूप आहे, कुठेही बघा पाणी, आणि शेंग पण नाही, सगळं पण हे मातीमोल झाले पीक आमचं। किती नुकसान झाले अंदाजे? हे आता हे काय काढायचे योग्य नाहीच ना। सोयाबीन काढण्याचे दिवस कधी आहेत? आता 15 दिवसाला चालू होत होते। खरं तर अवघ्या 15 दिवसामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात होणार होती, मात्र सोयाबीनचं जे आहे ते तळ्याचं स्वरूप आहे, त्यामुळं या सोयाबीनची शेंगही हाती लागणार नाही। काय किती नुकसान आहे, कशी आहे? खूप नुकसान आहे। सोयाबीनला शेंगा लागल्या होत्या, त्याला काळवटपणा आला, काढायला तर काहीच महाग। आता तर असं आहे की काढा उभी नाही सोयाबीन। सरकारनं काहीतरी शेतकऱ्यावर लक्ष द्यावं, ओला दुष्काळ जाहीर करावं। कुठेतरी सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर काय सांगाल, त्याच्या काय नेमकी नुकसान कशी आहे आणि मागणी काय आहे सरकारकडे? आता आम्हाला नुकसान भरपाई करून देणे पाहिजे त्यानं, म्हणजे कसं आहे, आमचं पूर्ण शेती पूर्ण गेली। आम्ही म्हणजे लागवड लावून सनी आम्ही परेशान झालो, आणि आमचं म्हणणं हेच आहे की दुष्काळ त्यानं जाहीर करायला पाहिजे। खरं तर आम्ही लागवड करून जे आहे ते परेशान झालो, सरकारने जे आहे ते आता दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नुकतंच हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी जिल्हा दौरा केला। त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास अंदाजे 2,71,000 हेक्टरवरती नुकसान झाल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि यानंतर पालकमंत्री म्हटले की या सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी मिळेल अशी मी प्रयत्न करणार आहे। नेमकी आता पालकमंत्र्यांचं आश्वासन, शेतकऱ्यांचं आश्वासन पालकमंत्री किती पाळतात हेच बघणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, डोंगरकडा, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।